नाशिक हा आता आशिकांचा बालेकिल्ला झालाय असं म्हणावं लागेल. नाशिक जिल्ह्यामध्ये अध्यात्माच्या नावाखाली आशिक बनून हिंडणारे भोंदू तुम्हाला फक्त एक दिसलाय, पण असे खूप सारे आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे रॅकेट चालवलं जातं. अध्यात्माच्या नावाखाली सामान्य माणसाला लुबाडल्या जातं, त्यांच्यावर अत्याचार केले जातात. आता काल हा हा व्हिडिओ खूप जास्त प्रमाणात व्हायरल झाला. याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे हा प्रत्येकाला वाटतंय तुम्ही नाव वाटतंय, पण ते नाहीये. हा व्यक्ती सगळ्यात आहे. पण नाशिकमध्ये ह्या भोंदू खरातापेक्षा पण मोठं आश्रम चालवलं जातं. मागे एक न्यूज पण आली होती बघा, पण त्यावेळेस त्या महिलेने युटर्न मारला. माझी त्या महिलांना विनंती आहे, ज्यांच्यावरती अत्याचार झालाय, काहीतरी प्रणित नाव आहे, मी पूर्ण नाव घेणार नाही, त्याचे प्रूफ माझ्याकडे आलेले आहेत, ते समाजासमोर सर्वांसमोर ठेवणारच आहे लवकरच. पण जर कोणी महिला असतील ज्यांच्यावर खरंच अत्याचार झालाय, त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी. कारण की या भोंदूगिरीला खतपाणी जर घालत असाल तर इथून पुढे पण असंख्य महिला त्याच्या बळी पडतील आणि अध्यात्माच्या नावाखाली तुमचं शोषण केलं जाईल. त्यामुळे माझी विनंती आहे, ज्यांच्या कोणावरती अत्याचार झाला असेल त्यांनी समोर येऊन पोलिसांमध्ये तक्रार करावी आणि या भोंदूगिरीचा पर्दाफाश करावा. मी तर लवकरच पुरावे घेऊन येतोय तुम्हा सर्वांसमोर. मुंबईला गेले, चॉकलेट खाऊन आले, सांगा शेतकऱ्याच्या नावाने किती कोटी घेतले. याचं गौड बंगाल काय होतं हे आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे. परत म्हणायचं नाही बचाव बचाव, आधी व्हिडिओ ऐकायचा. आय वुड लाईक टू से, मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची, जेव्हा तुम्ही बिजुलीमध्ये मंदिर असेल तेव्हा तुम्ही इथं या, शनेश्वरला सांगणार होते. आय वुड लाईक टू से, मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची, जेव्हा तुम्ही बिजुलीमध्ये मंदिर असेल तेव्हा तुम्ही इथं या, शनेश्वरला सांगणार होते. अरे मुत्र बाबा तर अंडभक्त निघालं, पण सगळ्यात मोठा अंडभक्त दुसरा आहे, बीजेपी मध्ये मंत्री होणार होता. आणि हा व्हिडिओ जो आहे ना, हा व्हिडिओ आंदोलनानंतरचा आहे, समजतंय? आलं ध्यानात का म्हणत होतो, मुंबईला गेले, चॉकलेट खाऊन आले. बरं मला एक म्हणायचंय, त्या खराब बाबाचं मूत्ररूपी अमृत नेमकं कोण कोण केलंय बाबांनो? एकदाच सगळे मिळून सांगा बरं समोर येऊन की